आंबेनळी घाटातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येते. पोलादपूर आंबेनळी घाट महामार्गावर रविवारी मध्यरात्री एक भीषण अपघात झालाय. एका अनियंत्रित स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला असून ही गाडी तब्बल 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेत गाडीतील सर्वच्या सर्व म्हणजेच 8 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. मृत झालेले सर्व युवक हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिवासी होते. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर सध्या शोककळा पसरली आहे. तीव्र वळण, मध्यरात्रीचा अंधार आणि क्षणात होत्याच नव्हतं झालं. आंबेनळी घाटात रविवारी रात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास मृत्यूने या तरुणांवर घाला घातलेला आहे. कोरेगाव येथील 8 युवक स्कॉर्पिओ गाडीने प्रवास करत होते. मात्र घाटातील एका धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ही कार थेट 800 फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीतील एकाही प्रवाशाचा प्राण वाचलेला नाहीये. या अपघातात मृत्युमुखी पडलेले हे सर्व युवक सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव या गावातील रहिवासी होते. महेश अनिल पवार वय 25, आदित्य अशोक साळुंके वय 21, रितेश राजेंद्र लोखंडे वय 25, सुहास जितेंद्र लोखंडे वय 20, तसेच अंश समीर चव्हाण वय 18, उत्कर्ष आनंद शिंगटे वय 21, अनिल अभिमन्यू शिंगटे वय 25 आणि नितीन किसन नायकोंडे वय 35 या 8 तरुणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. एकाच गावातील 8 तरुण मुले गमावल्यामुळे आसगाव परिसरात सध्या प्रचंड आक्रोश पाहायला मिळतोय. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर मधील ट्रेकर्स, स्थानिक पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली होती. मात्र रात्रीचा गडद अंधार आणि दरीचा दुर्गम भाग असल्यामुळे सुरुवातीला बचाव कार्यात मोठे अडथळे आलेले होते. आज सोमवारच्या सकाळपासूनच 4 वेगवेगळ्या पथकांद्वारे युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाते. दरी खोल आणि जंगल दाट असल्यामुळे अत्यंत सावधगिरीने मदत कार्य सुरू आहे. आतापर्यंत दरीतून 2 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचं काम अद्यापही सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार वाहनाचा अतिवेग, घाटातील धोकादायक वळणाचा अंदाज न येणे किंवा चालकाला लागलेली डुलकी यामुळे हा अपघात घडला असावा अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे. मात्र या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत.